नमस्कार मित्रांनो, आता आपण या दुसऱ्या गाईचं लाईव्ह मिल्किंग करतोय. पहिलं बकेट जरा लिकेज झाल्यामुळे दुसरं बकेट जोडावं लागलं. बघू शकता तुम्ही गाईची ऑर्डर क्वालिटी बघावी. काय घ्या बकेट साईड बकेट 5 मिनिट. हे बघा, हे पहिलं बकेट फुटल्यामुळे 3-1 लिटर दूध सांडलं आणि दूध सांडून सुद्धा 19.5 लिटर दूध भरलं. म्हणजे 22.5 लिटर गेलं दूध निघलं. त्या गाईने 22.5 लिटर दूध दिले आता इकडे मला. आणि सकाळचं 23.200 दूध होतं. 45+ आता लाईव्ह आहे या गाईला. ह्या गाईचं सकाळचं 22 लिटर दूध आहे. आता संध्याकाळी किती निघते आपण चेक करूया लाईव्ह डायरेक्ट. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि ज्या व्यक्तीने ह्या गाय खरेदी केलेल्या आहेत तो माणूस ह्या गाय बघायला समोर आला सुद्धा नाही. न बघता माणसं विश्वासाने काय घेतात, म्हणजे क्वालिटी देतोय म्हणूनच घेतात. आज बरीच लोक ऍडव्हान्स बुकिंग करून देतात. ऍडव्हान्स मध्ये पहिले पैसे देऊन जातात. त्यांच्याकडे जास्त आहेत म्हणून देऊन जात नाही. त्यांना एक खात्री आहे की हा माणूस आपल्याला फसवणार नाही, आपल्याला चांगली गाय देणार म्हणून देऊन जातात. आणि ज्यावेळेस माणूस पुढचा आपल्याला तसा विश्वास ठेवतो ना, आपण सुद्धा त्याच्या अपेक्षेपेक्षा जबरदस्त गाय त्याला देतो. कारण हा सगळा व्यवसाय विश्वासाचा आहे. एकमेकावर जर विश्वास असेल ना तरच या गोष्टी घडतात. नाहीतर मग काय बाजार सगळं मोकळं जाईल. आणि मेन पर्पज म्हणजे काय, गायच्या कास मोकळे झाले पाहिजे दूध काढल्यानंतर. हा ब्रीडचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे. गायची कास मोकळी झाली पाहिजे. काय जर रोंद वगैरे बघा कसं आहे, एकदम जबरदस्त. जून महिन्यापासून आपण प्रॉपर लाईव्ह मिल्किंग करून, कारण आपण गोट्याचंच नियोजन असं घेतलंय की तिथं आपण रेसिडेन्शियल बनवतोय. ज्या कस्टमरला गाय जाणार आहे त्यानं स्वतः तिथं गोट्यावर मुक्काम करून गायचं लाईव्ह मिल्किंग करूनच गाय घेऊन जायची. नया वाला एक बाल्टी लेके आ, बाल्टी दूध नापने के लिए. इसमें है ना लीटर का माल. काय झालं मित्रांनो, ह्या बादलीवरचं मार्किंग गेले बकेटवरचं. आपण बादलीत दूध मोजूया. हा पकड ना. बघा मगाची कास किती होती ना, आता बघा पूर्ण कास मोकळी झाली आहे त्याची. ही महत्वाच्या गोष्टी लागतात. कम्पॅक्ट ऑर्डरच्या गाईशिवाय गाई गोट्यात ठेवून फायदा नाही. अशा खाली कासाची गाई घेऊन काय उपयोग नाही. गाईची कास वरच पाहिजे, अंगाबरोबर फिटच पाहिजे, तरच ती गाई पुढच्या कामाची आहे. मशीन निकालो, अभी हाथ से निकाल.
मशीन काढल्यानंतर राहिलेलं दूध काढणं खूप गरजेचं आहे आणि ते एकदम व्यवस्थित काढायचे. लिटरच्या वरच आहे. आता बघा आपण छोटो कितना है अभी? हो गया. बस कर, हो गया. चल दूध डाले बाल्टी में, डालो. लीटर का मार्क किधर है? इधर वो मग्गा निकल. कौन सी छुट्टी है? छोड़. 21 लिटर दूध आहे बघा. हे 22 लिटर लिहिले इथं. दिसतोय का बादली?